अर्थातच त्यांचं बंधन झालं असेल. म्हणूनच त्या दोन वीरांच्या मुक्ततेसाठी नव्हे तर अश्वाच्या मुक्ततेसाठी अश्वाच्या रक्षणकर्ता शत्रुघ्न इथपर्यंत आलाय. आपण आल्याची जाणीव राजकर्त्यांना करून द्यावी. नमस्कार. नमस्कार. जाणीव मला अगोदरच झाली होती. म्हणजे माझ्या येण्याची जाणीव आपल्याला अगोदरच झालेली आहे. मी येण्याची आणि येताना काही काही घेऊन येण्याची आम्हाला जाणीव झालेली होती. राजे कुठेतरी सावधगिरीचा इशारा घेऊन जाणं योग्य असतं. बेसावध माणसानं पृथ्वी तलावर कधी फिरू नये. बेसावध कोण विश्वासानं घात करतील, कोण अविश्वासानं घात करतील सांगता येत नाही. म्हणून काहीतरी घेऊन जो फिरतोय. विश्वासघात तुम्ही माझा करू नका. नाही करणार. पण विश्वास समोर ठेवून जर तुम्ही माझा घात केला, मी असं कसं स्वर्गाचे एक पाय करेन. इथं तुम्ही उपस्थित झाला का म्हणून प्रथम माझी ओळखी करून देतोय. अश्वाच्या रक्षणासाठी जो सेनापती नेमला गेला तो सेनापती म्हणजे हा शत्रुघ्न होय. आणि इथं कशासाठी आलो असेल तर माझे दोन वीर आपण बंदिवान केले. त्या दोन वीरांची मुक्तता व्हावी. नव्हे तर आपण जो आमचा वारू बंदिवान केलाय त्या वारूची मुक्तता करण्यासाठी इथपर्यंत आलोय. ज्या दोन वीरांना बंदिवान राजा सुरत्न केलं होय त्यांची मुक्तता होणे नाही ते नाहीच. पण जो तुमचा यज्ञाश्वाने बंधन केला तो अश्व सुद्धा याच्या पुढे मुक्त होणे नाही. राजे जो अश्वांचा आपण बंदिवान केलाय कोणताही प्रमाद घडू द्या, कोणती स्थिती निर्माण होऊ द्या, पण माझ्या बंधूचा अश्वमेध मला पूर्णत्वास द्यायचा आहे. आणि तो देण्याकरिता आपल्या हातून अश्वाची मुक्तता हा शत्रुघ्न निश्चितच करेल. जोपर्यंत राजा सुरत खंबेल्या रणांगणात उभा आहे, कोणती पाशवी शक्ती माझ्या राज्यातून हा तुमचा यज्ञाश्व मुक्त करून घेऊन जाऊ शकत नाही. कोणती पाशवी शक्ती आली नसेल तरी स्वतः शूरवीर शत्रुघ्न तुमच्या समोर आहे. आणि माझ्या पराक्रमावर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला नामोहरण करून तो यज्ञाचा वारू मी निश्चितच घेऊन जाऊ शकतोय. ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या पराक्रमावर विश्वास आहे, मला सुद्धा माझ्या पराक्रमावर पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंतची भक्ती मी केली त्या भक्ती तेजावर मला पूर्ण विश्वास आहे. आणि मला ज्ञान आहे जोपर्यंत त्या भक्तीची शक्ती माझ्या पाठी आहे मला कोणत्याही गोष्टीची कमतरता केव्हाही भासणार नाही. पण सहज एक प्रश्न मला निर्माण झाला. असा कोणता? आतापर्यंत बरेच वीर या रणांगणात आले, पण हा यज्ञ करण्यामागचं खरं कारण कोणी स्पष्ट करू शकला नाही. कदाचित काही जणांना वाटत असेल मी हाच प्रश्न परत परत का विचारतो, कारण या यज्ञाची कारण ही विशिष्ट ठरलेली आहे आणि ती तुम्ही पत्रिकेत नमूद केलेली आहात. मग ती कारण विस्तार करून सांगा जेणेकरून जे अज्ञान आहेत ते सज्ञान होतील. मला या अश्वमेधाचं खरं कारण हवं. अनेक वीर इथपर्यंत आले, त्यांनी आपल्याला या अश्वमेधाचं कारण कथन केलंय ना, मग त्याचा सविस्तर मी कशाला करू. त्यांनी जे कारण सांगितलं माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीला ते पटलं नाही. कारण सेनेचे सेनापती तुम्ही आहात. होय तुमची काहीतरी जबाबदारी आहे निश्चितच. आणि या सेनेकडून तुमच्या अपेक्षाही आहेत. त्यामुळे कारण मला स्पष्ट करून द्या. कारण तुला स्पष्ट जर हवं असेल विचारतोय म्हणून सांगतोय. आणि याच्या मुळाचे कारण काय असेल सर्वप्रथम सांगतोय. देवांनी व्रत वैकल्य यज्ञ निर्माण केली ती मनुष्य प्राण्याच्या उद्धारासाठी. भू भुवस्वः महाजगदपाणी सत्व अशी सप्तलोक पार करून मोक्ष पदाच्या प्राप्तीसाठी. पण ज्याप्रमाणे 14 ब्रह्मांडाचे पिता विरंचिनी स्वतःच्या देहापासून चतुर्वर्ण निर्माण केले, ते ज्याप्रमाणे चतुर्वर्ण निर्माण झाले त्याप्रमाणे कुळ आणि वंश निर्माण झाले. आणि कुळ आणि वंश निर्माण झाल्याच्या नंतर वर्णाप्रमाणे कुळ आणि वंशाप्रमाणे
व्रत वैकल्याचं आराध्य दैवत संकल्प प्रायश्चित्त विधी बदलला जातो। त्याचप्रमाणे आमचा खरा जन्म हा सूर्यवंशात रघु राजकर्त्यांमुळे रघुवंश म्हणून प्रख्यात झालो आणि यात आमच्या अश्वमेधात सुद्धा अनेक बदल आहेत आणि या बदलाच्या योगे करून हा अश्वमेध केला जातो। पण या अश्वमेधाला एक नियम आहे, तो नियम म्हणजे कोणता असेल तर हा अश्वमेध जो राजकर्ता करत असतो तो राजा सम्राट बनला जातो आणि तो सम्राट बनावा म्हणून सगळ्या क्षत्रियांना डिवचलं जातं। कारण का ते सांगतोय, जर तुमच्या सारख्या अनेक वीरांना जर डिवचलं नाही तर वीरश्री जागृत होणार नाही। वीरश्री जागृत होणार नाही ती नाहीच, क्षत्रिय घराण्याचा जन्म झाला, क्षात्रतेचा संस्कार त्यावर जागृत व्हावा म्हणून हा पत्रिकेत उल्लेख करून डिवचलं जातं। जेणेकरून डिवचलेल्या वीरांना आपलं शक्ती सामर्थ्य दाखवावं आणि त्याला नामोहरण केल्याच्या नंतर त्याच्यावर विजय प्राप्त अश्वमेध करणाऱ्याचा होतो। आणि असं घडल्याच्या नंतर अशा वीरांना हरवल्याच्या नंतर सार्वभौमता निर्माण होते। सर्व राजांवर प्रभावी राजा तो अश्वमेध करणारा ठरतो म्हणून प्रत्येकाला डिवचलं या कारणासाठी जातोय। आणि दुसरी गोष्ट, आम्ही या अश्वमेध का केला, एक तर अयोध्येच्या छत्राखाली ही संपूर्ण पृथ्वी आली आणि दुसरं कारण ब्रह्महत्या प्रभू रामचंद्रांकडून घडली। कोणत्या प्रकारे असेल तर ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्ती, पुलस्तीचा पुत्र विश्रवा आणि या विश्रवाचा पुत्र दशानन रावण, त्याला दशग्रीव म्हटलं गेलं। त्या दशग्रंथी ब्राह्मणाचा ब्रह्मकुलोत्पन्न होता तो। त्या दशग्रीवाचा शेवट आमच्या प्रभूने केला आणि प्रभूने केल्याच्या नंतर जे ज्यावेळी अयोध्येत आले, अयोध्येचा कारभार सुरळीतपणे चालू झाला, ज्यावेळी अनेकांना दान वैकल्य केली जात होती, दान धर्म केला जात होता, त्यावेळी अनेक ब्राह्मण दानाच्या रांगेत उभे होते, अनेकांना दान दिलं जात होतं। पण ते दान घेत असताना एका ब्राह्मणाने आमच्या प्रभू श्री रामांना डिवचलं। ज्यानं ब्राह्मणाचा घात केला त्याच्या हातून आम्ही का दक्षिणा घ्यावी हे डिवचल्याचं कारण ब्रह्महत्येचा पात्य नसणारा प्रभू राम असं दूषण दिल्याच्या कारणानं प्रभू रामांनी गुरूंची वसिष्ठ महामुनींची चर्चा करून हा अश्वमेध या कारणासाठी आरंभला आहे। माझी जी अपेक्षा होती इतरांपेक्षा काही पटीने तुम्ही ती पूर्ण केला म्हणून तुम्हाला प्रथमतः धन्यवाद देतो। कारण मी प्रश्न अशा व्यक्तीला विचारतो ज्याच्याकडून उत्तराशी खात्रीने अपेक्षा असेल। तुम्हाला प्रश्न विचारला, उत्तर तुम्ही दिला, मन माझं समाधानी झालं। मन तुमचं समाधान झालं, प्रश्नाचं उत्तर मिळालंय ना, एका वर्षात मला तो यज्ञ पूर्णत्वास द्यायचा, अश्वाची मुक्तता करा। बरीच घाई आहे हो तुम्हाला, बरीच घाई आहे म्हणून सांगतोय, कारण एका वर्षापर्यंत तो अश्वमेध पूर्ण करायचा असतो। मी सांगितलोय कुळाप्रमाणे जर नियम बदलले तर काही नियम तेच राहतात, तो हा नियम आहे म्हणून अश्वाची मुक्तता लवकर झाली पाहिजे। एका संवत्सरापर्यंत हा अश्वमेध यज्ञ चालतो आणि एका संवत्सरातच हा यज्ञ पूर्ण करायचा असतो। हे न समजलं होता, अक्कल होता, तुम्ही मला समजू नका। मला तुमच्या प्रभू रामचंद्राकडून एका दशग्रंथी ब्राह्मणाची हत्या झाली, होय ब्रह्महत्या झाली। मग ही ब्रह्महत्या घडण्यामागचं नेमकं कारण एकच, कारण ते काय असेल तर ज्यावेळी हे कारण मी तुम्हाला सांगू नये, कारण जो प्रमाद घडलाय ना तो साऱ्या जगाने पाहिला, त्यामुळे मी याची वाच्यता करण्यासाठी नाही आणि या तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वीरांनी दिलेलं असेल म्हणून सांगण्याची गरज नाही। मला फक्त अश्वाची मुक्तता करा। माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं। तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी इथं आलेलो नव्हे, मला अश्वाची मुक्तता हवी, अश्व मुक्त करा। माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही देत नसाल तर फुकटचं तुमचं अश्वाची मुक्तता करण्यासाठी मी तुमचा बांधील नाही, तुम्ही गेलात तरी चालेल। मी तुमचा बांधील नाही, तुम्ही माझे बांधील नाही, या विश्वात कोणी कुणाचा बांधील नाही। ज्यावरती तुम्ही आमच्या मार्ग आड आलात, तुम्ही आमचा अश्व बंदिवान केलाय, तो आमचा अश्व तुम्ही मुक्तता करा। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी अयोध्येत देईन। ब्राह्मण ग्रंथ, आचार्य संहिता, धर्म संहिता, व्याकरण, आरण्य, ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता,
सांगू शकतो, शब्द नाही, सांगण्याची गरज नाही. मला कारण हवंय आणि मला कारण तुमच्या मुखातूनच ऐकायचंय. माझ्या मुखातून सांगण्याचा कारण माझा विषय देत नाही. आणि याच्यामुळे ते कारण काय सांगतो, जिथं तुम्ही राम भक्त आहात, प्रभू रामांनी काय केलंय हे तुम्ही निश्चितच जाणताय. मग हे मला विचारण्याची गरज नाही, त्याचं कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे. प्रभू रामचंद्रानं हे काय केलं हे जर तुम्ही सांगतच नसाल किंवा त्यानं काय केलं हे जर तुम्हाला माहित नसेल, ऐका, माहित नसेल तर मला तसं सांगा. राजन, माहित नाही अशाचा भाग नाही, कारण त्यांचा कनिष्ठ भ्राता मी आहे शत्रुघ्न. विसरू नका, जो काही प्रमाद घडीला राममुखोद्गार आम्ही अयोध्येत ऐकलेला आहे. सांगण्याची वाच्यता गरज करावी लागणार नाही. आणि तुम्ही जर म्हणत असाल ना तर तुमच्या माहितीसाठी पुढे जाऊन सांगतो. ते काय असेल तर ज्या ब्रह्मदेवतांनी जी लंका निर्माण केली होती, त्या जलाशयाच्या रक्षणासाठी जीवजंतू निर्माण केले होते. ते जीवजंतू ज्यावेळी त्यांना भूक लागली त्यावेळी त्यांनी ब्रह्मदेवांना हाक मारली. आणि ब्रह्मदेवांना हाक मारल्याच्या नंतर काय सांगितले, आम्ही या जलाचं रक्षण करणार. आणि काही जण म्हणाले आम्ही या जलाचं अक्षण करणार. आणि ते रक्षण करणार म्हणून झाले ते राक्षस आणि अक्षण करणे झाले यक्ष. ऐका, माझा मुद्दा पूर्ण झालेला नाही. ऐका म्हणतोय, पूर्ण करतोय. अशा प्रकारे राक्षस आणि यक्ष यांची निर्मिती झाली. पुढं सुकेशी हा रावणाचा आजोबा, सुकेशीनं ज्यावेळी आपल्या कन्येला सांगितलं की जो वैश्रवण म्हणजे आपल्याला कळला की नाही? नाही, सांगा. आता तुम्ही बोलायला मध्यंतरी मनाई केलीये. मनाई नाही, विचारतोय. वैश्रवण आपल्याला माहिती आहे? नाही, बोला. म्हणजे आपल्याला काही माहिती नाही. नाही ते नाही म्हणून सांगायला मला लाज वाटत. या राज्यावर राजकर्ते आपण आहात ना, न्यायदंड आपल्या हाती आहे. मग तो वैश्रवण कोण आपल्याला माहिती नाही? मला माहिती नाही. मग तुमच्या प्रभू रामचंद्राने काय केलं हे तुम्हाला माहिती नाही की सांगायला लाज वाटत नाहीये. मुद्दा मी पूर्ण तुम्हाला घालू नका. जे काही असेल ते सरळ स्पष्ट बोला. सरळ स्पष्ट सांगण्याची गरज नाही. सगळं वाटत राहील तो माझ्यापाशी काय राहणार म्हणून तुम्हाला विचारतो. ते मला पहिलं सांगा, हा वैश्रवण कोण आहे तुम्हाला माहिती आहे की नाही? नाही माहिती, सांगतो. ऐका, ज्यावेळी ब्रह्मदेवांनी या विश्वाच्या रक्षणासाठी प्रजापती नेमला आणि चतुर लोकपाल निर्माण केले. हे चतुर लोकपाल या पृथ्वीचं रक्षण करतायत. वनस्पती, धान्य, पंचमहाभूत, मनुष्य प्राण्यांचं रक्षण करण्याचे 4 लोकपाल नेमले. या 4 लोकपालापैकी इंद्र, वरुण, यम आणि चौथा वैश्रवण. वैश्रवणात कोण सांगतोय तो विश्रवांचा पुत्र जन्माला आला तो वैश्रवण, अर्थात त्याचं नाव कुबेर. आता तुमच्या लक्षात आलं. सोपं करून सांगायला मला शिका, म्हणजे लक्षात येईल. सोपं करून सांगण्याची गरज नाही. माणसाला मी बोलतो त्याचा अंदाज घालून माणूस बोलला पाहिजे. क्षत्रिय म्हणून या लोकपालांची जागा राजा म्हणून आहे आणि राजे असे नेमले गेले. तेच सांगतोय तो वैश्रवण आपल्या पित्यांना भेटण्यासाठी पुष्प विमानातनं मार्गक्रमण करत होता. आणि पुष्प विमानातनं मार्गक्रमण असताना त्या सुबालीने सांगितलंय, तो पहा, तो तुझा बंधू आहे, विश्रवांचा पुत्र आहे, तो पुष्प विमानातनं जातो. तो त्याला सांगितलं. हे त्यावेळी रावणाला कळलं. पण ज्यावेळी त्यांनी त्या सुमालीनं आपल्या कन्येला सांगितलं की तो वैश्रवण जातोय ना, त्याच्या सारखं हे सारं वैभव आपलं होतं. पहिली लंका राक्षसांचीच होती. हे वैभव आमचं होतं, ते त्या कुबेरानं घेतलं. म्हणून त्या कुबेराकडनं ते परत मिळवण्यासाठी तू त्या विश्रवा महंतांकडे जा आणि त्यांच्याशी विवाह कर आणि पुत्र प्राप्ती कर असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी ती विश्रवांपर्यंत गेली. आणि त्यावेळी विश्रवा महंत संध्याकाळी केला जाणारा यज्ञ आपल्याला ज्ञातच असेल. माहिती आहे? माहिती आहे. म्हणजे अग्निहोत्र. प्रत्येक मनुष्य प्राण्याला अग्निहोत्र करायचं आहे, गरजेचं आहे. कारण वातावरण शुद्धी आणि सात्विकता निर्माण होते. म्हणून अग्निहोत्र यज्ञ केला. तो अग्निहोत्र करत असताना तिथं
ती आली, तिचं नाव कैकसी. ती आली तिथं आणि तिला सांगितलं की तुम्ही माझा स्वीकार करा. त्याच वेळी विश्रमा महंतांनी सांगितलं दारुण वेळेस तू आलीस म्हणून तुझ्या पोटी जन्माला येणारे पुत्र अशा वृत्तीचे असतील, म्हणजे आसुरी वृत्तीचे असतील. त्यावेळी त्यांच्या ती पायाशी विलगली आणि विलगल्याच्या नंतर तिला आम्ही तुझा जो शेवटचा पुत्र होईल तो धर्माचरणी होईल. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण असे तिला पुत्र झाले. त्या रावणानं खरं कारण त्या सुमालीने सुरू केलं आणि तदनंतर ज्यावेळी शूर्पणखेचे नाक आणि कान कापलं गेलं ही वार्ता जेव्हा रावणाला कळली आणि तिनं सांगितलं या विश्वात सौंदर्यवान स्त्री कोण असेल तर ती प्रभू रामांची पत्नी आहे, अर्थात सीतामाई आहे. ती सीतामाई जर तुझी अर्धांगिनी झाली तर विश्वाला ती शोभून दिसेल. अशा इच्छेनं त्यानं सीतामाईचं हरण केलं. चार अर्थी त्यानं सीतामाईचं हरण केलं. त्या अर्थी त्याच्या मुक्ततेसाठी प्रभू रामचंद्र लंकेत गेले. 30 योजने लांब आणि रुंद असणाऱ्या त्या लंकेत प्रवेश केला. सुवर्णाची लंका विश्वकर्मेने निर्माण केलेली त्या लंकेत प्रवेश केला आणि त्या दशग्रंथी ब्राह्मणांचा आपल्या पत्नीसाठी आणि 4 वर्णांच्या उद्धारासाठी त्या रावणाचा घात केला. इथं माझ्या प्रभूचं काय चुकलं? फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. होय, रावणानं सीतामाईचं हरण केलं आणि त्या सीतामाईच्या मुक्ततेसाठी प्रभू रामचंद्राने रावणाचा शेवट केला. होय, बरेच फिरून आला, माहिती मिळाली, समाधान वाटलं. नाही फिरावं लागतं, कारण सांगावं लागतं. नाही तर कुठचा मुद्दा तुम्ही कुठे उपस्थित करणार हे काय आता माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवं. कोणता? खरंच लंकाधीश रावणानं सीतामाईचं अपहरण केलं होतं का? याला अनेक कारण आहेत. पुढे मी जाऊ शकत नाही, कालमर्यादा मला आहे म्हणून सांगतोय. माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यानं सीतामाईचं हरण केलं होतं. माझ्या म्हणण्याप्रमाणे लंकाधीश रावणानं मूळ सीतामाईचं हरणच केलं नव्हतं. कोणत्या प्रकारे पटवून द्या, मी काही सांगू नका. शासकीय विश्व जाणतंय त्यानं सीतामाईचं हरण केलं आणि तुम्ही नाही म्हणताय, कसं ते सांगा. मी मुद्दा उपस्थित केला, पुराव्या सहित ठाम आहे. सांगा. आता मी असं म्हणालो की लंकाधीश रावणानं मूळ सीतामाईचं हरणच केलं नव्हतं. या मुद्द्यावर मी ठाम आहे आणि तो मुद्दा तुम्हाला मी पटवून सुद्धा देणार आहे. म्हणत नाही. ज्यावेळी लंकाधीश रावणाचा अपमान झाला आणि त्यावेळी त्या अपमानाचा सोड सीतामाईच्या मागे उगवण्यासाठी ज्या पर्णकुटिकेत त्यांचं वास्तव्य होतं त्यावेळी तो रावण तिथं आला आणि तो रावण ज्यावेळी तिथं आला त्यावेळी त्यानं आपली मायावी विद्या तिथं निर्माण केली आणि त्या मायावी विद्येच्या योगे करून पहिलं रूप त्यानं प्रभू रामचंद्राचं घेतलं आणि प्रभू रामचंद्राचं रूप घेतल्याच्या नंतर आपल्या मनाची ती आसुरी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो त्या पर्णकुटिकेपर्यंत जात होता. पण जात असताना मध्येच त्याची पावलं थांबत होती, कारण मन जरी रावणाचं असलं तरी वेश मात्र प्रभू रामचंद्रांचा होता आणि म्हणूनच त्याच्या मनात हे विचार वाढू लागले. अर्थात रामाचा वेश परिणाम केला तर हे कृत्य पूर्ण होणार नाही हे त्याला कळून चुकलं आणि म्हणून त्याला सौमित्राचा वेश धारण केला. पण त्यावेळी सुद्धा त्याच्या बाबतीत तेच घडलं. त्याच्या मनात कोणतेही दूषित विचार आलेच नाही आणि म्हणूनच त्याने एका भिक्षुक ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भिक्षुक ब्राह्मणाचं रूप घेऊन तो त्या पर्णकुटिकेपर्यंत आला आणि भिक्षा मागण्यासाठी याचना करू लागला. त्यावेळी पर्णकुटिकेत असणारी सीतामाई पर्णकुटिकेच्या बाहेर आली. तर भिक्षुक ब्राह्मण आपल्याकडे भिक्षा मागतोय आणि म्हणून भिक्षा देण्यासाठी ती तत्पर झाली आणि तेच धान्य आणण्यासाठी पुन्हा ती पर्णकुटिकेत आली. पण
याच अग्निमार्गानं तुम्ही अग्निलोकात प्रवेश करा. आता अग्निलोकात प्रवेश त्यांनी का केला तर प्रभू रामचंद्र यांचे पिता म्हणजे दशरथ आणि त्या दशरथ महाराजांना मृत्यूनंतर अग्निलोक प्राप्त झालेला होता आणि त्या अग्निलोकात केवळ दशरथ महाराजांची सेवा करण्यासाठी मूळ सीता ही अग्निमार्गाने त्या अग्निलोकापर्यंत गेली आणि त्या पर्णकुटिकेत जी राहिली ती फक्त सीतामाईची छाया होती आणि ती छाया पुढे त्या रावणाला भिक्षा वाढण्यासाठी गेली. भिक्षा वाढत असताना रावणाने तिच्यावर अतिप्रसन्न करून तिला उचलून घेतलेलं पुष्प विमानातून तिला लंकेपर्यंत घेऊन गेला. आता तुमच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल की जर मूळ सीतेचं हरण रावणानं केलं नाही मग मूळ सीता पुनश्च या अयोध्येपर्यंत आली कशी ते सुद्धा तुम्हाला पटवून देतोय. बोला. ज्यावेळी प्रभू रामचंद्रानं रावणाचा शेवट केला, शेवट केल्याच्या नंतर त्या प्रभूनं तुम्हाला कदाचित ऐकून माहिती असेल त्या प्रभूनं अग्निदिव्य सीतामाईला करायला लावलं. आता ते अग्निदिव्य त्यानं काय करायला लावलं माहितीये का? अग्निमार्गानं अग्निलोकापर्यंतची मूळ सीता गेलेली होती ती मूळ सीता पुनश्च अग्निमार्गानं तिथून पुनश्च बाहेर यावी म्हणून त्यानं ते अग्निदिव्य केलं आणि ज्यावेळी अग्निदिव्य केलं त्यावेळी मूळ सीता प्रभू रामचंद्राला मिळाली. मग आता मला सांगा हो, यात रावणानं जिथं मूळ सीतामाईचं हरणच केलं नाही तिथं रावणाचा शेवट करण्याचा प्रश्न आपल्या मुखाचे मुखोद्गार निघतायत की दशग्रंथी ब्राह्मण रावणानं सीतामाईचं हरण केलं नाही पण त्याची छाया तरी नेलीच होती ना. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जातोय ना, नेली होती ना. होती. ज्या अर्थी त्यानं नेली होती त्या अर्थी त्यांनी सीतेमाईच्या कायेचं का होईना अपहरण तिथं केलं. ज्या अर्थी त्यानं केलं त्या अर्थी तो दोषी ठरला. मला सांगा हो, रावणाचं आणि जानकीचं म्हणजे तुमच्या सीतामाईचं खरं नातं काय हो? रावणाचं आणि जानकी मातेचं नातं कुठच्या तुम्हाला पद्धतीत सांगावं तेवढं सांगा. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीत सांगा. प्रश्न निर्माण करताय म्हणून विचारतोय कुठच्या पद्धतीत सांगू. तुम्ही ऐका, मी माझ्याप्रमाणे तुमच्याकडून उत्तर घेणार नाही. तुम्ही ज्याप्रमाणे उत्तर द्याल त्या उत्तराचा स्वीकार मी करणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर्व मी देत आलोय. मला वाटत नाही द्यावं. मग हे काय आहे मी तुम्हाला सांगतो. काल मर्यादा कुठेतरी आपण विसरताय आणि मला माझी मर्यादा ओलांडायला लावता. का ओलांडता? याच्या मुळाचे कारण काय ते सांगतो. तुम्ही तुमचा पाय जिथं रोवलाय ना तो मुद्दा चुकीचा आहे. ठामपणे मी सांगू शकतो. कसं का? कारण ही कृती जी तिथं घडली गेली, ज्या कृतीची तुम्ही वाच्यता केली तुम्हाला ज्ञान असेल पण अजून तर याची वाच्यता माझ्यापाशी झालेली नाही. पण ज्यावेळी अगस्ती महंत आमच्या अयोध्येत आले होते त्यावेळी त्यांनी सीतेमाईचं वर्णन प्रभू रामांना सांगितलं. ते ऐकलं ते तुम्हाला सांगितलं. कारण तिथं मला माझी कालमर्यादा सोडावी लागते. जरा पुढचं बोलतो. त्याच्या मुळाचे कारण काय असेल तर शुद्ध श्रवा ब्राह्मणांची कन्या वेदवती, ही वेदवती त्याच्या मनात इच्छा होती की वैकुंठीचा नारायण आपला पती व्हावा. ही इच्छा होती म्हणून त्यानं जन्म भक्ती केली आणि भक्ती करत असताना रावण पृथ्वी दिग्विजय करून पुनश्च लंकेत जात होता. त्यावेळी त्या वेदवतीच्या केसाला त्याने धरलं आणि ज्यावेळी ती केसाला धरलं ना त्या रावणानं त्यावेळी तिनं केस तोडले आणि सांगितलं की रावणा हे जे तू दुष्कृत्य केलं आहेस ना याचा एक ना एक दिवस तुला पश्चाताप होईल आणि पश्चाताप होईल याचं कारण काय असेल तर आज तुम्ही वैकुंठीच्या नारायणाला पती म्हणून वरण्यासाठी हा यज्ञ करत होते. या यज्ञासाठी व्रत आचरणात आणलं होतं आणि हे यज्ञकुंड निर्माण केलं होतं. ज्या अर्थी परपुरुषाच्या एका नारीला स्पर्श झाला
ती अपवित्र ठरली आणि अपवित्र रूपात मला नारायण स्वीकारू शकत नाही म्हणून त्या अग्नी नारायणात त्या वेदवतीने प्रवेश केला. ज्यावेळी त्या वेदवतीने प्रवेश केला ना त्यावेळी त्या अग्नीत विजवून त्याने हात घातल्याने रत्न काढली. ती रत्न त्याने मंदोदरीला भेट म्हणून दिली आणि ती रत्न पुनश्च ज्यावेळी मिथिलेत फेकली गेली त्यावेळी मिथिला राजांच्या नांगरातून जी कन्या निर्माण आली ती सीताबाई. ज्या याच्या मुद्द्यापुरतं तुला काय स्पष्ट करायचं तो कर. आणि काय मला मुद्दा एवढा स्पष्ट करायचा आहे काय ते ज्यावेळी त्या वेदवतीला वाचवण्यासाठी ज्या लंकाधीश रावणानं त्या यज्ञकुंडात हात घातला त्यावेळी त्याच्या हाती वेदवती नाही फक्त 5 प्रकारची रत्न लागली आणि ती रत्न लागल्याच्या नंतर त्याचं मन कुठेतरी गहिवरलं. आपण केलं हे पाप केलं हे त्यावेळी त्याला वाटलं आणि म्हणून केवळ कन्येसारखी असताना सुद्धा वाईट नजरेने तिच्याकडे पाहिलं पण माझ्यासारखा पापी या विश्वात दुसरा पुढे नाही हे त्याच्या मनाला वाटतं आणि म्हणून ती 5 रत्न घेऊन तो मंदोदरीपर्यंत गेला. त्या मंदोदरीला त्याला ती रत्न भेट स्वरूपात दिली. पण ज्यावेळी त्या रत्नाची पेटी त्या मंदोदरीनं ज्यावेळी उघडली त्यावेळी त्या पेटीतून चतुर्भुज नारी म्हणजे साक्षात वैकुंठाच्या ठाई वास्तव्य करणारी महालक्ष्मी होय तिथं अवतीर्ण झाली. त्यावेळी साक्षात मंदोदरीला त्या लक्ष्मीपतीला सांगितलं की हे मंदोदरी केवळ या पेटीतून तू मला पूर्ण स्वरूपात प्राप्त करून दिलं आणि म्हणून याच्या पुढे मी तुमची कन्या आहे. तुम्ही माझे माता पिता आहात पण असं जरी असलं तरी मी तुम्हाला अनुकूल नाही. मी या लंकेला प्रतिकूल आहे. मी जर या लंकेत राहिलं असेल तर कुठंतरी या लंकेचा विनाश होऊ शकतो आणि माझ्यामुळं माझ्या माता पित्यांचा विनाश होऊ नये म्हणून पुनश्च मला त्या पेटीत बंदिवान करा आणि कुठेतरी नाव घेऊन सोडा. त्यावेळी मंदोदरीनं पुनश्च ती पेटी बंद केली. सैनिकांनी ती पेटी मिथिला नदीपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी सांगितलं आणि त्या सैनिकांनी ती पेटी मिथिला नदीत पुरली जमिनीत टाकली आणि ती पेटी दशरथ राजाला मिळाली. मग दशरथ राजाला त्या कन्येला जन्माला घातलं नाही पण तिच्या जन्माचे परिणाम लंकाधीश रावण आणि ती मंदोदरी होते. म्हणजे साक्षात रावणाचं आणि जानकीचं नातं हे मुली आणि ताप असं होतं ना. म्हणजे आपल्याला म्हणायचं काय नेमकं काय म्हणायचं तुम्हाला कळलं का? एक कळायचं सांगा ना. नाही तुम्ही आशेनं कोण टाकलं म्हणजे तुम्हाला कळलं नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का कन्या म्हणून रावणाने सीताबाईचं हरण केलं. ते सुद्धा मी ठाम सांगू शकतो. ज्यावेळी लंकाधीश रावणानं सीताबाईचं हरण केलं कोणत्या स्कंदावरून केलं? उजव्या स्कंदावरून केलं. उजवा स्कंद कुणासाठी आहे? बहीण आणि पत्नी आणि पत्नी आहे. बहीण आणि कन्या यांच्यासाठी उजवा स्कंद आहे. पराक्रम गाजवून अपहरण करून राहण्यासाठी एखाद्या तर तिच्यासाठी
असं मी बोलत नाही. हो. रावणाने काय म्हणाला, तू माझी संगिनी हो, तू मला शोभू शकते, हा राम वनवासी आहे असे रावणाचे मुखोद्गार होते. ज्या अर्थी होते त्या अर्थी तो दुसऱ्या दृष्टीनं सीताबाईकडे पाहत होता. या रावणाचं मोठेपण सांगू नका. जर त्याने पुत्री म्हणून हरण केलं तर असा कोणता भाव आहे जो स्वतःला कन्येला सांगू शकतो तू माझी अर्धांगिनी हो, संगिनी हो? तो भाव असतो का? ऐकायचं रे, काय ते पटवून ते ऐकायला खूप आहे. मी पटवणार तुम्ही ऐकणार नाही. बोला. मी पटवणार तुम्ही ऐकणार पण नसाल ना तर तुमचा संयम तुम्ही ढाकून देऊ नका. माझा संयम नाही, पण तू थोटांड बोलतोय ते मला मान्य नाही. संगिनी हो असे मुखोद्गार निघाले त्या अर्थी याची दृष्टी वेगळीच होती. जरा थांबा. काय ते आता काय होऊ लागलं माहितीये का? प्रभू रामचंद्राने काय काय केलं हे विश्वासवर आता उघडू लागलं. त्यामुळे तुमचा क्रोध आता अनावर होऊ लागला. जरा थांबा. एक गोष्ट लक्षात ठेवा. काय ते तुमच्या प्रभूनं अधर्मच केला आणि तो अधर्म लपवण्यासाठी त्यानं ब्रह्महत्या केली आणि त्या ब्रह्महत्येचं पाप लागू नये म्हणून तो हा अश्वमेध यज्ञ करतोय. म्हणजे अश्वमेध यज्ञाचा नरसंहार होतोय. त्या नरसंहाराला तुम्ही जबाबदार राहणार का? नरसंहाराची अश्वमेधात आहुती दिली जाते. आणि एक सांगतोय, अश्वमेधाच्या वेळी प्रायश्चित्त विधी केला जातो आणि प्रायश्चित्त विधी केल्याच्या नंतर प्रायश्चित्त विधी अनेक प्रकारचे सांगितलेले आहे. प्रत्येक कुळानुसार प्रायश्चित्त विधी बदलतो. ज्या अर्थी तो प्रायश्चित्त विधी आम्ही करून हा अश्वमेध आरंभ केलाय त्या अर्थी जो जो नरसंहार होईल त्याची आहुती म्हणून अश्वमेधात दिली जाते. आणि थोटांड बोलतात काय ते सांगतोय, त्याने संगिनी हो असं मुखोद्गार निघाले. आणि ज्या उजव्या खांद्याचं महत्व तुम्ही सांगताय ना, मला सांगू नका, कारण रामाचा लहान भाऊ तुम्ही आहे. थोटांड ऐकून घ्यायला मी इथे आलेलो नाही. आणि ते काय असेल तुम्हाला सांगतोय. तुम्ही थोतांड बोलता असं का सांगतोय? तुम्ही तुमची मी प्रत्येक गोष्ट शांत प्रकारे ऐकून घेतली, माझी तुम्ही ऐकून घ्यावी. मी आतापर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट ऐकूनच घेतलेली आहे. मी मध्यंतरी बोललो नाही. तुमच्या मनात जर माझ्या बाबतीत संभ्रम असेल तर तो संभ्रम बाजूला ठेवा. संभ्रम बाजूला ठेवतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की रावण हा धर्माचा होता. धर्माचाच होता. धर्माचाच होता. शब्द लक्षात ठेवा. आठवायची गरज लागता का मानवे? प्रत्येक माणसाने धर्माचरण करायला हवं. तो रावण जर धर्माचा होता तर ज्यावेळी तो दशग्रंथी रावण ज्यावेळी कैलासावर गेला आणि कैलासावर जाऊन तो वनशोभा पाहत होता तेव्हा कुबेराने आपली नगरी तिथे कैलासावर वसवली. कारण रावणाने त्याची लंका घेतली म्हणून त्याने कैलासावर वसवली. मान्य आहे ना तुम्हाला? मान्य जर असेल तर त्या कुबेराचा पुत्र नलकुबेर, हा नलकुबेर त्यावेळी त्या कुबेराच्या महालात उपस्थित होता आणि त्या कुबेराच्या महालात नृत्य गायन चालू होतं. आणि ज्यावेळी ते नृत्य गायन चालू होतं ना त्याचा मंद स्वर रावणाच्या कर्णीपतन पाहत होता. आणि रावण ते डोंगर पाणी झरे पाहत होता. त्यावेळी देवलोकातून निघालेली रंभा, ती रंभा ज्यावेळी कुबेराच्या महालात जात होती, नलकुबेराच्या महालात, त्यावेळी या विश्वात अतुल्य सौंदर्याच्या रंभेचा पाहून रावण तिच्यावर आसक्त झाला. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. जर तुम्हाला ते मान्य असेल तर तो आसक्त झाला हे जर तुम्ही मान्य करतात. आसक्त झाल्याच्या नंतर त्याच्या मनाची समजूत घालण्याची रावण तत्पर ठरला. आणि ज्यावेळी तिने ऐकलं नाही आणि सांगितलं मी तुम्हाला कन्या समान आहे, कसं ते तिला सांगितलं. कसं? कारण विश्रवांचा पुत्र कोण? कुबेर. कुबेराचा पुत्र नलकुबेर आणि त्या विश्रवांचा पुत्र दशग्रंथी ब्राह्मण रावण होता. म्हणून मी तुम्हाला पुत्री वधू आहे असं ज्यावेळी तिने सांगितलं तो म्हणाला रंभेंना अनेक विवाह करता येतात. देवलोकात असा नियम नाही की त्याने एकावर धारावं. म्हणून त्या रावणानं एका शिळेवर बसून त्या रंभेचं कामतूर
वावगं बोलणार नाही. त्यावेळी भोग घेतला त्या रंभेचा आणि तिला तिथंच कापून रावण निघून गेला. ज्यावेळी रावण निघून गेला की रंभा आपल्या रज्जेच्या रक्षणासाठी आपल्या पती नलकुबेराकडे गेली आणि तिने हे सर्व वर्तमान सांगितलं. वर्तमान सांगितल्याच्या नंतर ती स्वतःला ओसळून कोसळून म्हणत होती की मी अपराधी आहे, मी अपराधी आहे, मी तुमच्याशी एकनिष्ठ राहू शकले नाही. नलकुबेर काय म्हणाला, तू तुझा धर्म पाळला, तू त्याला नकार दिला, जबरदस्ती त्याला जरी केली असेल त्याचं प्रायश्चित्त त्याला घ्यावंच लागेल. म्हणून कुबेर लोकातून नलकुबेरानं त्याला शाप दिला, तर तू दुसऱ्या स्त्रीवर आसक्त होऊन तिचा भोग घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या स्त्रीवर जर तू स्वतःची पत्नी, कन्या आणि भगिनी जर या व्यतिरिक्त तू जर पलीकडे जाऊन कामात तू राहून तिच्या जर पाहिला तर तुझ्या मस्तकाचे 7 तुकडे आणि तुझ्या देहाचे छिन्न विछिन्न तुकडे होतील. या शापामुळे त्याने त्याला उजव्या खांद्यावर उचललं. या मागचं कारण रावण धर्मनिष्ठ होता, हे कारण सत्य आहे. मग रावण जर अधर्मी होता असं जर तुमचं म्हणणं आहे, होय, तर रावणाने धर्म काय केला ते तुम्हाला सांगतो. सांगा. ज्यावेळी रावण संग्राम होणार होता, प्रभू रामचंद्र लंकेत जाण्यासाठी त्याला सेतू उभारायचा होता. पण तो सेतू उभारण्यासाठी तिथं त्याला शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या शिवलिंगाची स्थापना करून अर्थात त्या शिवलिंगाची पूजा करायचे म्हटल्यानंतर त्याला ब्राह्मण हवा. गोष्ट मान्य आहे. मग तोच लंकाधीश रावण त्याच प्रभू रामचंद्राचं निमंत्रण स्वीकारून त्या सागर तीरापर्यंत आला. यथायोग्य त्याने त्या शिवलिंगाची पूजा अर्चा केली. जो राम सेतू त्याला बांधायचा होता त्याचा शुभारंभ त्याने त्या सागर तटावर केला. पण या सागर तटावर हा शुभारंभ करत असताना अर्थात त्याला प्रश्न तोच उद्भवला. कोणताही व्रत वैकल्य असो किंवा कोणताही कार्य करत असताना हे सपत्नीक करायचं असतं आणि ते सपत्नीक कार्य पूर्ण करण्यासाठी त्या रावणाला लंकेतून त्या सीताबाईला सुद्धा आणलं होतं. त्यांनी ती पूजाच्या परिपूर्ण केली आणि आपला काळ हा रामचंद्र आहे हे माहीत असून सुद्धा ज्यानं धर्माला अनुसरून विजयी हो, विजयी हो, विजयी हो हा आशीर्वाद दिला, तो रावण अधर्मी कसा? अधर्मी कसा हे रावणाचं मोठेपण सांगतात. ब्राह्मणाचं कर्तव्य आहे, ज्या क्षेत्रात तो आहे तिथं त्याने यज्ञाधिकाची कर्म केलीच पाहिजे. रावणाचं मोठेपण सांगू नको. तो आला, त्याने केलं, सीता आणली, याच्यामुळे ती कारण नाही, त्याचं कर्तव्य होतं आणि कर्तव्याची पूर्तता त्या ब्राह्मणाने केलीच पाहिजे. आणि हे सांगतोय, तुझं बोलणं ऐकलं ना मी, माझंही बोलणं ऐकून घे. थांबू नको. थांब रे, कारण थांबतो याच्यामुळे ती कारण नाही, मुद्दा पूर्णतः सांगणार. श्वास घेतात नाही का? श्वास घेतोय मी, श्वास घेतल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकतो. बोलतोय ना मी, मग ऐक. तू जर असं म्हणत असशील तर तो रावण जो होता ना त्याला सीताबाईला आणलं, मान्य करेल, रामदादाकडनं मी ऐकलंय. हे जर मी ऐकलं असलं ना तरी ज्यावेळी त्याने सीता आणली त्यावेळी रावण एकटा आला होता की सैन्य होतं? निश्चितच रावण एकटा आला होता आणि सीता समवेत होती ना. रामाकडे सैन्य होते की रामबंधू आमचे एकटे होते? रामासहित सारी वानर सेना तिथे उपस्थित होती. विचारतोय तेवढं सांग, पुढे बोलू नको. मी पुढे बोलत नाही, मी जे काय ते स्पष्ट करून देतो. नाम एकटा होता की अन्य कोण? मी तर आतापर्यंत रडवडा तुमचा मान सन्मान राखलेला आहे. तुम्ही माझा मान सन्मान जर भंग करायचा प्रयत्न केला तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. मान सन्मान भंग झाला तरी चालेल. ज्या अर्थी तुम्ही माझ्या बंधूला दोषी ठरवताय, तो रावण धर्माचा सांगताय, त्यावरती माझी स्वतः पायाचे मस्तकाला जाऊन गेली. म्हणून तुम्हाला सांगतो, त्यावेळी आमचे प्रभू रामचंद्र सैन्य सहित होते ना, त्यावेळी सुद्धा ते रावणाला मारू शकले असते, पण धर्माचा होता म्हणून मारला नाही. सीतेला त्याच वेळी घेऊ शकले असते, पण घेतलं नाही. आणि त्यावेळी रावणाकडे त्यांनी दक्षिणा मागितली. रावणानं प्रभू रामाकडे दक्षिणा मागितली.
माहिती आहे ना? त्यावेळी दक्षिणा मागितल्याच्या नंतर प्रभू रामांनी सांगितलं, तुला जी दक्षिणा हवी असेल ती मी देईन, असे शब्द बोलले होते आमचे रामदादा. ज्यावेळी बोलले होते त्यावेळी तो काय बोलला की माझ्या मोक्षाचा मार्ग मोकळा करून द्या, असं त्याच्या मुखाचे वाणीचे मुखोद्गार होते ना. ज्या अर्थी होते त्या अर्थी त्याला वृत्तांत माहित होतं. ज्या अर्थी होते त्यांनी सुद्धा त्याला आशीर्वाद दिला, तुझ्या मोक्षाचे दरवाजे मी उघडे करून देईन. म्हणून तो रावण मोक्ष बदलला गेला. यात माझ्या रामदादांचा धर्म आहे. मोक्ष बदलला गेला तो धर्म तत्वाला कळलेला होता. पण हे जे काही सारं तुम्ही तर प्रभू रामचंद्राच्या बाजूला म्हणतात, जोपर्यंत तुमचा तो प्रभू रामचंद्र इथं माझ्या या समारंभात माझ्या समोर राहत नाही, तोपर्यंत अश्वाची मुक्तता होणार सुद्धा नाही. माझ्या फक्त आता एका प्रश्नाचं उत्तर दे. काय प्रश्न? तुझे पिताश्री या राजगादीवर होते ना, तू आता या राजगादीवर आला. मग माझे पिताश्री राजे दशरथ यांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ केला. मान्य आहे तुला? मान्य आहे. मग हा अश्वमेधाचा वाळू या पृथ्वीवर एकाही क्षत्रियाने बंदिवान केला नाही. तो वाळू कदाचित उदाहरण तुझ्या राज्यात आलाही असेल किंवा न आला असेल. त्यावेळी जर एकाही क्षत्रियानं आमच्या पिताश्रींचा वाळू बंदिवान केला नाही, त्या अर्थी तुम्ही आता आमचा वाळू बंदिवान का करता? तुमचे पिता म्हणजे दशरथ राजे होय, यांनी सुद्धा अश्वमेध यज्ञ केला आणि त्या यज्ञाशिवाय हा कुणीही बंदिवान केलेला नाही. माहिती आहे ते सांगू नको. हा पुढे बोल काय. त्या यज्ञाशिवाय कुणी बंदिवान केला नाही याचा अर्थ त्या दशरथ राजाचा सारा त्याचं मालिकत्व मान्य होतं म्हणून केला नाही. आता जरा थांबा. तुमच्या प्रभू रामचंद्राने हा यज्ञ केला आहे, या यज्ञात त्याने जयपत्र लिहायचं. मग त्या जयपत्रात त्याने काय नमूद केलं? सांगू की तू सांगणार? तुम्ही सांगा. तुम्हाला विचार रक्षक आहे, मी सांगू शकतो. सांगा ना. पण अश्वाची पत्रिका तू वाचली आहेस ना? मी वाचली नाही. मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. प्रत्येकाच्या मुखातून हीच पत्रिका तुला ऐकायची आहे का? मी इतरांना विचारलं नाही, मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे. मग तू वाचली आहेस ना? मला ऐकायचं आहे. वाचली म्हणून माहित नसेल तर माहित नाही म्हणून सांगा. बाबा रे, माहित नाही म्हणून सांगू नको. मग माहित आहे म्हणून प्रत्येक मुद्दा तुला फोडून सांगत गेलो. ऐका. काय? जे जयपत्र रेखांकन केलं, त्या जयपत्रावर वीराच्या विरसीला ढागाळण्याचा प्रयत्न तुम्ही केला. कुणी अधिकार दिला तुम्हाला? अधिकार माझा तो मुद्दा लावू नको. माझ्या पिताश्रींचा अश्व बंधवान काय केला नाही तेच सांगतोय तुला. मी तुला मुद्दा तो स्पष्ट करून दिलेला आहे. साऱ्या राजकर्त्यांना मांडलिकत्व मान्य होतं म्हणून त्यांनी अश्व बंधवान केला नाही. आता मला तुमचं मांडलिकत्व मान्य नाही म्हणून तुमचा अश्व बंधवान केला. काही सांगू नको. कारण काय ते मी स्पष्ट करतोय. काय ते? कारण या विश्वाच्या पाठीवर रावण ज्यावेळी जन्माला आला ना, समस्त पृथ्वी लोकातील राजकर्त्यांना तो त्रस्त करत होता. आणि त्रस्त करत असताना त्याला वीर भारी पडत होते. युधाजी, वाली आणि राजे दशरथ त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आमच्या 3 राजे समर्थ होते. त्याला प्रतिकार करू शकत होते. आमचे पिता युधाजी आणि वाली राजा हे तिघही आमच्या अश्वमेधात सामील झाले. आमच्या पित्यांच्या अश्वमेधात सामील झाले. रावणाला अडवण्याची शक्ती, रावणावर मात करण्याची शक्ती या 3 वीरात होती. आणि रावणाचा भय समस्त पृथ्वीला होता. म्हणून रावणाचा भय असल्या कारणानं युधाजी आणि वाली यांना हेच फक्त रावणाला प्रतिकार करू शकत होते. आणि ज्या अर्थी दशरथ राजा यांचं सहाय्य आपल्याला मिळावं, रावणानं कधी आपल्या राज्यावर आक्रमण केलं ना तर त्याला प्रतिकार करण्यासाठी दशरथ राजे यावे म्हणून आमचा वारी कोणी बंदिवान केला नाही. याच्या मुळाचे कारण काय होते? रावणाचा भय होता. आता रावण मृत्युमुखी पडल्याच्या नंतर तुम्ही मानावरतून आम्हाला शिकविता. म्हणून तेच सांगतोय. हा तुमचा प्रभू रामचंद्राला ऐका आव्हान देण्याची कुवत आमच्या अंतरात आहे म्हणून अश्वाने बंदवान केलेला आहे. तो अश्व जोपर्यंत तुमचा प्रभू रामचंद्र इथं येत नाही तोपर्यंत मुक्त होणे नाही. म्हणजे तुमची आता कुवत निर्माण झाली, म्हणजे युद्ध करताना नव्हती. एवढा वेळ कुवत होती म्हणून इथं थांबलाय. तुमचे
सामर्थ्य होतं आणि त्याला परास्त करण्याची तुमची कुवत नव्हती म्हणून सांगा, म्हणून आम्ही तेवढे अश्व वाढवलेलं नाही. मान्य कर. कदाचित ऐका, ती कुवत आमच्यात नसेल म्हणून त्यावेळी सारा एकछत्र न्याय सिंहासन स्थापन झालं. 3 राजे एकत्र येऊन त्यांनी तो अश्वमेधचा परिपूर्ण करून रावणावर माताही केली. पण सांप्रतच्या क्षणी या मृत्यूलोकाच्या घरी हा राजा सूरज एकटा खंबीरवाय सारा ईश्वर एकटा बलवंतरी असलो तरी सुद्धा रामाला प्रतिकार रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत करे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत प्रतिकार करण्याची गरज नाही. जर मुकाट्याने अश्व दिला तर आम्ही घेऊन जायचो, जगशील तरी. मी अश्व मुक्त करणार नाही. तुम्हाला काय आमची अयोध्या म्हणजे सर्वसामान्य अयोध्या नव्हे ना, आधीच तुम्हाला सांगतो. आणि आम्ही अयोध्येचे वीर हे पोरकट नाही आहोत, शास्त्रतेजाने मंडित आहोत. ते तुमचे पुढचे पराक्रम सांगतील. माझे पराक्रम पटवूनच येणार आणि अयोध्येचा इतिहास सांगायला नको. आधी तुम्हाला सांगतोय, कारण अयोध्या अशी नगरी आहे ते राज करते, सार्वभौम दाखवण्याची गरजच नाही. कारण अयोध्येच्या नावाचा त्याचा इतिहास आहे. समजलं? अयोध्येच्या नावात काय इतिहास आहे तो आता मला ऐकायचं नाही. कारण वेळेची मर्यादा मला आहे. त्या वेळेची मर्यादा मी ओलांडणार नाही. दुसरी गोष्ट, जोपर्यंत प्रभू रामचंद्र इथं येत नाही अश्वाची मुक्तता होणे नाही. आता अयोध्येचं सांगितलं म्हणून मला सांगूनच जातोय. कारण काय असेल, वेळ किती झाला तरी मी तुम्हाला बोललोय ते पटवूनच देणार. अयोध्या ही नगरी सर्वश्रेष्ठ नगरी आहे. 12 योजने लांब आणि 3 योजने रुंदीची एवढी प्रशस्त आहे. आणि असताना सुद्धा जी अयोध्या नगरी कधी युद्धात भरली नाही, ज्या नगरीत कधी युद्ध झाले नाही, अशी 2 योजनेची जागा आहे जिथं शत्रू कधी येऊ शकत नाही. जी नगरी कधी युद्धात भरली नाही, अयोध्या म्हणून ती अयोध्या झाली. आमचे पराक्रम आमच्या नावाने पटवून देण्याची गरज नाही. अश्वाची मुक्तता तुम्ही जर का आम्हाला आव्हान देत असाल, त्यात अयोध्येचे आम्ही अश्व आम्ही वंशज आहोत, मागचा पुढचा विचार न करता तुमचा मान टाकून अश्वाची मुक्तता करे. कोणत्या प्रकारे दाखवणार हे सुद्धा एक शत्रुला माहित आहे.
ती